अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्या निमित्तानं काय काल 22 तारखेला आमच्या संचालक मंडळाची बैठक होती. या बैठकीमध्ये कैलासवासी हजारोजी कुशीकर यांच्या दुःखद निधन झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली होती उपाध्यक्षपदाची व संचालक पदाची. 21 तारखेला संचालक पदाची नियुक्ती त्यांचे चिरंजीव त्यांनासुद्धा आम्ही सर्व संचालकांनी एकमतानं केलो आणि दुसऱ्या दिवशी 22 तारखेला उपाध्यक्षाची निवड होती. त्या निवडीलासुद्धा सर्व संचालक मंडळांनी एकमुखानं पाठिंबा देऊन बिनविरोध काढण्याचं काम सर्व संचालक मंडळांनी केलेलं आहे. पण आपल्या सर्वांना जाणीव आहे, माहिती आहे की सहकार क्षेत्रामध्ये पक्षाचा कुठेही उल्लेख नसतो. त्यामुळं सर्व पक्षीय सर्वच नेतेगणांनी मला एक सामान्य कार्यकर्त्याला मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर्वपक्षीय पदाधिकारी एकाच पक्षामध्ये दिसले, त्यामुळं नागरिकांमध्ये वेगळी चर्चा आहे की म्हणजे त्याबद्दल काय असं काही नाही. इथं ही बँक पूर्वी आपण 10 वर्षापूर्वी पाहिलं की या बँकेची परिस्थिती डबलेला आली होती. ह्या आम्ही 5 वर्षामध्ये सर्वच आमचे संचालकांच्या सहकार्यानं सगळं आमच्या अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष सर्वांच्या सहकार्यामधून ह्या बँकेला जी वृद्ध बँक निघाली होती त्यांना वर काढण्याचं काम किंवा प्रगतीपथावर नेण्याचं काम आमच्या सर्व संचालक बोर्डाने एका मतानं सर्वांचा विश्वासात घेऊन आजपर्यंत केलेला आहे. आणि त्यामुळं ह्या बँकेला कुठेही गालबोट लागू नये किंवा बँक अजूनही तोट्यात जाऊ नये आणि त्यासाठी म्हणून आमचा सर्वच संचालक मंडळाने एकोणीला आम्ही चर्चा करून ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या बँकेला वैभव प्राप्त करून देण्याच्यासाठी म्हणून आम्ही सर्व कुठल्याही पक्षाचे कोणीही असो आम्ही सर्व एकत्र येऊन ह्या बँकेला एक वैभव अजून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी म्हणा किंवा विकासाकडे नेण्यासाठी म्हणा किंवा शेतकऱ्याचं हित जोडलं असण्यासाठी म्हणून आम्ही सर्वांनी ठरवले. त्यासाठी म्हणून कुठल्या पक्षाचा विचार न करता कोणी कोणत्या पक्षाचा विचार न करता आम्ही सर्वांनी एकमतानं एका विचारानं आम्ही हे बँक चालवण्यासाठी पुढे जातो.